अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या 19 एप्रिलच्या भागात आपण पाहणार आहोत. छकोली आणि दीप्याने डेटची तयारी कशी केली आहे हे बघण्यासाठी अर्जुन चाललेला असतो. मात्र तितक्यात ते दोघेजण अर्जुनच्या चेहऱ्यावर ओढणी टाकतात. त्यामुळे अर्जुनला समोरचं काही दिसत नाही. तो चोर चोर म्हणत ओरडत असतो. तर हे दोघेजण त्याला सांगतात की दाजी चोर नाही तर आम्ही आहोत. त्यामुळे अर्जुन त्यांना विचारतो की हे काय चालले तुमचं, माझ्या चेहऱ्यावर ओढणी का टाकली आहे. आणि त्यावर छकुली म्हणते की दाजी ही डेट तुमच्यासाठी सरप्राईज आहे, त्यामुळे तुम्ही आम्ही केलेली तयारी बघू नये म्हणून आम्ही तुमच्या चेहऱ्यावर ही ओढणी टाकली आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की अगं हे माझ्यासाठी नाही तर तुझ्या अप्पी दिदीसाठी सरप्राईज आहे. पण दीप्या आणि छकुली त्याचं काही ऐकत नाही आणि ते अर्जुनला सांगतात की हे तुम्हा दोघांसाठी सुद्धा सरप्राईज आहे, त्यामुळे तुम्ही आता येथून जा आणि संध्याकाळीच या. त्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे, पण अमोलसुद्धा डेटवर येणार आहे हे माहिती आहे ना तुम्हाला. आणि त्यावर छकुली सांगते हो दाजी तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळी व्यवस्था केली आहे. आणि मग त्यानंतर दीप्या अर्जुनला विचारतो की दाजी आपण फटाकेसुद्धा लावायचे का. मात्र अर्जुन सांगतो नाही, फटाक्यांच्या आवाजामुळे बाळ घाबरू शकतं आणि त्यामुळे मग ते फटाके फोडण्याचा प्लॅन कॅन्सल करतात आणि मग अर्जुनला तेथून जायला सांगतात. तर अर्जुन हसतच मनाशी म्हणत असतो की अप्पे आजच्या सरप्राईजमुळे तू खरंच खूप खुश होणार आहे. आणि मग तो तेथून निघून जातो. दुसरीकडे अप्पीचं ऑफिसमध्ये काम सुरू असतं आणि तितक्यात रुपाली त्या ठिकाणी येते. तिला बघून अपर्णाला खूप आनंद होतो. ती तिला केबिनमध्ये बसायला सांगते. तर अमोल झोपेतून उठलेला असतो आणि तो रडत असतो. त्यामुळे रुपाली पटकन त्याला जवळ घेते. ती अमोलला शांत करत असते. तितक्यात अपर्णा त्या ठिकाणी येते. तर रुपाली चिडूनच तिला म्हणते की अपर्णा तुझं लक्ष कुठे आहे, बाळ कधीचं रडतंय. त्यावर अपर्णा म्हणते की ताई तो आत्ताच झोपेतून उठला असेल आणि त्याला भूक लागली असेल, तुम्ही बसा मी त्याला दूध पाजते. आणि मग त्यानंतर ती अमोलला दूध पाजते. तर रुपाली अपर्णाची केबिन बघत असते आणि मग त्यानंतर ती अपर्णाला म्हणते की मला माहिती आहे तुझ्यासाठी तुझं काम खूप महत्त्वाचं आहे, पण कामाच्या नादात तू अमोलकडे दुर्लक्ष करू नको. त्यामुळे अप्पीला वाईट वाटतं. ती रुपालीला समजवण्याचा प्रयत्न करते की माझं काम आणि अमोल माझ्यासाठी दोघेही सारखेच आहेत. मात्र रुपाली म्हणत असते की अमोल फक्त 3 महिन्यांचा आहे आणि त्याला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. आम्ही सगळेजण आहोत त्याची काळजी घ्यायला, लाड करायला, पण आता त्याला तुझ्या मायेची प्रेमाची गरज आहे. त्यामुळे तू त्याच्याकडे दुर्लक्ष करू नको. त्यावर अप्पी म्हणते की ताई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी कधीच अमोलकडे दुर्लक्ष करणार नाही. पण रुपाली तिच्यावर खूपच जास्त चिडलेली असते. ती म्हणते की अगं 9व्या महिन्यात तू ती दंगल थांबवायला गेली होती, तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा. आणि समजा तुझं काम आणि अमोल यांची निवड करण्याची वेळ आलीच तर तू कशाची निवड करशील. आणि त्यावर अप्पी सांगते की ताई मी अमोलचीच निवड करेल. मात्र रुपालीचा काही तिच्यावर विश्वास बसतच नाही. ती अपर्णाला म्हणते की मी तुझ्यावर चिडलेली नाही आहे, पण तू प्लीज अमोलची काळजी घे. आणि त्यावर अप्पी हो म्हणते. त्यानंतर रुपाली तेथून निघून जाते. मात्र तिच्या बोलण्यामुळे अपर्णा दुखावलेली असते. ती अमोलकडे बघत कान पकडत त्याची माफी मागत म्हणते की बाळा मी चांगली आई नाही आहे का रे, म्हणूनच तू माझ्यापासून इतके दिवस लांब होता का. तर दुसरीकडे बंट्या अजूनही बेशुद्धच असतो. त्याला हॉस्पिटलमध्ये बेडला बांधून ठेवलेले असते आणि त्याची अवस्था बघून मनी मावशी खूप रडत असतात. त्या म्हणत असतात की अरे बंट्या ही काय अवस्था झाली आहे तुझी, उठ बाळा आपल्याला आपल्या घरी जायचं आहे, मला तुझं लग्न बघायचं आहे, नातवंड बघायची आहेत, असं तू पडून कसं चालेल, तुला जे हवं ते मी करेल. आता मी त्या कदमांना सोडणार नाही, त्या कदमांची सगळी बैलं एका रांगेत रथाला जुंपणार. तर दुसरीकडे अर्जुन डेटवर जाण्यासाठी तयार होत असतो. त्यानंतर अपर्णासुद्धा त्या ठिकाणी येते आणि तितक्यात कदम त्या ठिकाणी येतात. अपर्णा अर्जुनला बघून ते खूपच खुश होतात आणि मग त्यानंतर ते या दोघांना सांगू लागतात की मी आज हिची ट्रंक बाहेर काढली होती आणि मग तिच्याच आठवणींमध्ये हरवून गेलो. आणि मग त्यावेळी अप्पी विचारते की बाबा तुम्ही आईंची ट्रंक अजून जपून ठेवली आहे का. आणि त्यावेळी अर्जुन सांगतो की मला तर कधी कधी असं वाटतं की कदमांचा जीव त्या पेटीमध्येच अडकला आहे. आणि त्यावर कदमसुद्धा अप्पीला त्यांच्या बायकोच्या आठवणी सांगायला सुरुवात करतात. त्यांनी अर्जुनच्या आईच्या अनेक लहान लहान गोष्टी त्या पेटीत जपून ठेवलेल्या असतात आणि ते बघून अप्पीला आश्चर्य वाटते. आणि मग त्यानंतर कदम अप्पीला एक साडी देत म्हणतात की ही मी आमच्या हिच्यासाठी घेतलेली पहिली साडी, जेव्हा अर्जुन झाला होता ना तेव्हाची ही साडी आज मी तुला देत आहे. आणि ते ऐकून अप्पीचे डोळे नकळतपणे भरून येतात. ती म्हणते पण बाबा ही साडी तुम्ही इतके दिवस जपून ठेवली होती ना.
त्यावर कदम म्हणतात, हो पण ती तुलाच देण्यासाठी, आणि माझी खात्री आहे जसं ही घर सांभाळायची ना तसंच तू सुद्धा आपलं हे घर सांभाळशील आणि तू अगदी तिच्याच सारखी आहे, तू कधीच चुकीचं वागणार नाही याची मला खात्री आहे. मात्र ते ऐकून अप्पीला खूप वाईट वाटतं आणि मग त्यानंतर ती आणि अर्जुन कदमांचा आशीर्वाद घेतात. मग ते दोघेजण बाहेर जातात. अप्पी मात्र मनाशी म्हणत असते की बाबांचा अजूनही आईंवर किती जीव आहे. ते असं बोलत होते जणू काही आई नुकत्याच गेल्या आहेत. आणि मग ती देवाकडे प्रार्थना करते की आईंचा मृत्यू नेमका कसा झाला हे कधीच या दोघांना कळू देऊ नको. तर दुसरीकडे अर्जुन, कदम, रुपाली, स्वप्नील गप्पा मारत असतात. त्यानंतर रुक्मिणीसुद्धा त्या ठिकाणी येते. रुपाली अर्जुनला सांगत असते की अमोलची नीट काळजी घ्या. त्यावर तो हो म्हणतो आणि तितक्यात अप्पी अमोलला घेऊन त्या ठिकाणी येते. तिने अर्जुनच्या आईची ती साडी नेसलेली असते आणि तिला त्या साडीत बघून सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. अपर्णा खूप सुंदर दिसत असते. रुक्मिणी म्हणते की एक क्षण तर मला असं वाटलं की वर्षाच आली आहे लहानग्या अर्जुनला घेऊन, त्यामुळे सगळ्यांचेच डोळे नकळतपणे भरून येतात. अर्जुन म्हणत असतो की अप्पे, मी विचारच केला नव्हता की आईच्या साडीमध्ये तू इतकी सुंदर दिसशील. सगळ्यांनाच तिचं खूप कौतुक वाटत असतं. मात्र त्यावेळी मग पिहू मध्येच म्हणते की आज वर्षा काकीसुद्धा इथे हव्या होत्या. अपर्णाला त्यांच्या साडीत बघून त्यांना खूप आनंद झाला असता. आणि मग त्यानंतर ती मुद्दाम वर्षाबद्दल कदमांना आणि अर्जुनला अनेक प्रश्न विचारायला सुरुवात करते. ती म्हणत असते की त्या खूपच लवकर गेल्या ना, आणि त्यावेळी कदम सांगतात, हो ती आजारीच होती, आम्ही खूप धावपळ केली, उपचार केले, पण ती नाही वाचू शकली. आणि मग पिहू अजून काही बोलणार इतक्यात रुक्मिणी म्हणते की पिहू आता बास कर, कशाला उगाच तो विषय काढतीये. वर्षाचा विषय काढल्यावर अर्जुन आणि भाऊजी तिच्याच विचारात हरवून जातात. मात्र त्यावेळी स्वप्नीलला या सगळ्यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे हे जाणवत असतं आणि तो स्वतःशीच म्हणत असतो की मनी मावशी सरकारांना जे काही म्हणत होती त्याबद्दल आईलासुद्धा नक्कीच माहीत असणार. आणि मग त्यानंतर अर्जुन, अप्पी आणि अमोल डेटवर जातात. तर पिऊ मुद्दाम कदमांना विचारत असते की माळ्यावर जी ट्रंक आहे ती वर्षा काकींचीच आहे ना. त्यावर कदम सांगतात हो. तर पिऊ मनाशी म्हणते की त्यामध्ये मला नक्कीच काहीतरी पुरावा सापडेल. आणि मग ती कदमांना विचारते की आपण ती ट्रंक व्यवस्थित लावून ठेवायची का. त्यावर ते सुद्धा हो म्हणतात. रुक्मिणी पिऊला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते पण ती काही ऐकत नाही आणि ती ट्रंक खाली काढतेच. त्यामुळे रुक्मिणी घाबरते. पण तितक्यात स्वप्नील त्या ठिकाणी येतो आणि तो रुक्मिणीला विचारत असतो की आई, हे सगळं काय चाललंय, मला खरं खरं सांग, तू माझ्यापासून काय लपवतेस. त्यावर रुक्मिणीला काय बोलावं ते सुचत नाही. तर मग स्वप्नील तिला काल हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रकार सांगतो आणि मग नाईलाजाने रुक्मिणीला स्वप्नीलला सरकारांचं ते सिक्रेट सांगावं लागतं. आणि ते ऐकून स्वप्नील तर खूपच चिडतो. तर रुक्मिणी त्याला म्हणत असते की ही गोष्ट घरात सगळ्यांनाच माहीत आहे, फक्त अर्जुन आणि भाऊजी सोडून. आणि त्यामुळे स्वप्नीलला तर धक्काच बसतो, कारण त्याला भीती वाटत असते की जेव्हा अर्जुनला कळेल की अपर्णाने सुद्धा आपल्यापासून ही गोष्ट लपवली तेव्हा काय होईल. आणि मग रुक्मिणी त्याला सांगते की आज सरकार अर्जुनला आणि भाऊजींना सगळं काही सांगणार आहेत, पण अपर्णाला हे माहीत होतं, हे आपण त्यांना कळू द्यायचं नाही. आणि त्यावर स्वप्नीलही हो म्हणतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.